शिवारी पसरू दे, सुखाची चाहुल हो दे, सारे दुःख ते विसरू दे। फुलवाती अंगणात सोन सकाळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी, सौख्य जाणू भरून आले आले ओंजळी, आले ओंजळी। आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, दिन दिन दिवाळी, काही वर्षी ओवाळी, काही वर्षी कुणाच्या, माझ्या लक्ष्मीवनाच्या। मॉम हेल्थकेअर लय भारी, मॉम हेल्थकेअर लय भारी, 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 लय भारी। नमस्ते, मॉम हेल्थकेअर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी अमोल सर, मानगाव सेंटर मधनं आज आपण आपल्या बेलोसे आई बाबांच्या घरी आलेलो आहे। दिवाळी निमित्ताने त्यांच्या घरी आपले आरोग्याची जी देवता आहे मॉम मॅट ही त्यांच्या घरी आलेली आहे। तर आपण जाणून घेऊया नेमकं त्यांना थेरपी सेंटर मध्ये येण्याच्या पूर्वी त्यांना काय प्रॉब्लेम्स होते आणि काय आराम नेमका त्यांना मिळालेला आहे। आई नमस्ते, तुला आपल्या ह्या सेंटर मध्ये येण्याच्या पूर्वी नेमकं काय त्रास होते, काय प्रॉब्लेम्स होते आणि तू त्याच्यावरती काय इलाज केला आणि आपल्या थेरपी सेंटर मध्ये तुला काय आराम मिळाला, तू हे पाहणाऱ्या सर्वांना सांगू शकतेस? मी थेरपीला यायच्या आधी मला शांत झोप लागत नव्हती। माझे पाय इतके वळायचे की अक्षरशः मला खूप त्रास व्हायचा, झोपच लागायची, ह्या खुशी त्या खुशी असं करून करून अख्खी रात्र जायची। पण आता मी या थेरपीला आल्यापासून मला शांत झोप लागते, माझे पाय वळायचे कमी आले, दुखायचे कमी आले, माझं शरीर मला जड वाटत होतं ते मला हलकं वाटायला लागलं। आणि ज्या वेळेला मी हॉस्पिटलमध्ये काम करताना चक्कर येऊन पडली होती तेव्हा माझी बरगडी क्रॅक गेलं होतं, त्याच्यामुळे मला काम करताना खूप त्रास व्हायचा। पण मग आता मी थेरपीला यायला लागल्यापासून माझा तोही त्रास कमी झाला, म्हणजे कमी म्हणजे गेल्यातच जमा आहे, मला वजन उचलताना काही त्रासच होत नाही, आता जाणवतही नाही की मी पडले होते आणि मला हा त्रास होत होता। त्याच्यामुळे मला खूप थेरपीमुळे आराम आलाय, म्हणून मी मॅम चार्ट घ्यायचा विचार केला आणि म्हटलं आपल्या आरोग्यासाठी, मुलांसाठी आपल्या घरी घेऊन जाऊया असं। तर पाहिलं तुम्ही सर्वजणांनी आईला किती छान रिझल्ट जो आहे आपल्या ह्या मॉम हेल्थकेअरने काय झालेला आहे मिळालेला आहे। आणि आई सुद्धा स्वतः हॉस्पिटलमध्ये नर्स आहे आणि ती स्वतः हॉस्पिटलमध्ये इलाज करते आणि तिने तिच्या रेफरन्सने भरपूर डॉक्टरांकडून ट्रीटमेंट सुद्धा केली, पण जो रिझल्ट तिला पुढे नाही मिळाला तो रिझल्ट आपल्या मॉम मॅटने मिळालेला आहे। त्याच्यामुळे मॉम मॅट लय भारी, मॉम हेल्थकेअर लय भारी, लय भारी। आई आपल्याला बघणाऱ्यांना तू काय सांगू इच्छितेस? तुला जे पाहतात आहे त्यांना तू नेमकं काय सांगू इच्छिते? नाही मॉम हेल्थकेअर खूपच छान आहे, खूप म्हणजे खूपच म्हणजे लय भारी। तिथे प्रत्येकाने जावं, प्रत्येकाने थेरपी घ्यावी, प्रत्येकाने आपले आजार पूर्ण बरे होतात ही खात्रीपूर्वक मी सांगते। माझ्या ह्याच्यावरून मी तुम्हाला सांगू इच्छिते की मॉम हेल्थकेअर खूप भारी आहे। आणि आपल्या मॉम हेल्थकेअर मध्ये सर्व्हिस कशी मिळते? खूप छान मिळते, सर्व अमोल सर आहेत भारी, मॅडम आहेत भारी, किंजल आहेत तिथल्या भारी, खूप छान आहे, सगळ्यांना व्यवस्थित समजवतात, सगळ्यांना व्यवस्थित माहिती देतात आणि थेरपी पण खूप पद्धतशीर व्यवस्थित मिळते सगळ्यांना। बाबा आज तुम्ही जर कधीच मॉम हेल्थकेअरला मध्ये आलेला नाही आहात, पण आज तुम्हाला जी आमची सर्व्हिस मिळाली, जी काही माहिती मिळाली, तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान वाटलं, तुमचं अगदी बोलणं बिणं एकदम मराठीमध्ये सगळ्यांना समजण्यासारखं आहे आणि एवढं म्हणजे मजेशीरच वाटलं हो। आणि आता बघते ना हिच्या चेहऱ्यावरचा जो दिसताय ना, पहिले एवढी दुःखीच असायची, कधी पण बघा टेन्शन मध्ये काय दुखायचं ती कधी बोलत नव्हती, आज एवढा चेहरा मला प्रफुल्लित वाटला तिचा। मी आल्यावरच तिला बोललो चांगली गोष्ट आहे ही, कारण ती जायच होती थेरपीला ती मला माहिती होतं, पण आज हे प्रत्यक्ष मी बघायचं आणि मी आता हा अनुभव घेते, ओके आभारी मानतो
आभार मानतो तुमचे. थँक्यू बाबा. आज बाबांनी पहिल्यांदाच आपल्या ह्या मॉमॅटचा डेमो घेतलाय, ट्रायल घेतलाय आणि पहिल्या क्षणी मी त्यांना इथे गुडघ्यांना बाबा मी तुम्हाला सांगू इच्छितो मुंबईमध्ये जे आहे दादरमध्ये पोस्ट ऑफिस मध्ये वर्क करतात, रोज ते त्यांची धावपळ असते आणि आज त्यांच्या पायाने मी पहिल्यांदा पल्स पॅड लावलेला आहे आणि पहिल्यांदाच ते थेरपी घेऊन एकदम आनंदित आहे. तर तुम्ही विचार करू शकता आपली थेरपी ही किती चांगली आहे. तर मॉम हेल्थ केअर लय भारी, मॉम लय भारी, मॉम लय भारी. थँक्यू.